नमस्कार, कसे आहात? आज आपण बोलणार आहोत करिअर अपॉर्च्युनिटीजबद्दल किंवा स्पेसिफिकली जर तुम्ही कॉमर्स साईडला तुमचं करिअर बिल्ड करत असाल, हे 12वी नंतर असू शकतं, तुमचं अंडर ग्रॅज्युएशन करताना म्हणजे BCom BBA सारखी डिग्री करताना किंवा BCom नंतरसुद्धा डिग्री नंतरसुद्धा जे कोर्स वाईज ऑप्शन्स असतात याबद्दल आपण बोलणार आहोत. आता हा विषय मी स्पेसिफिकली का निवडला आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. आत्ता बरेचसे प्रोफेसर्स आहेत माझ्या नेटवर्कमध्ये ज्यांचे मी व्हिडिओज बघत राहतो आणि त्या व्हिडिओजमध्ये मला असं दिसलं हे जे प्रोफेसर्स आहेत ते युजली त्यांचं शिक्षण कंप्लीट करतात, PhD करतात आणि लगेच शिकवायला लागतात किंवा काही प्रोफेसर्स त्यांचं शिक्षण कंप्लीट करतात आणि डिरेक्टली क्लासेस चालू करतात. ह्यात प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा एक प्रोफेसर ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जात नाही म्हणजे नोकरी करत नाही, एखाद्या बँकेत काय चालू आहे ते बघत नाही. बरं, बँक पण वेगवेगळ्या प्रकारचे असतात. लोकल बँक्स झाले, ग्लोबल बँक्स झाले, म्हणजे बाहेर देशातली बँक तिथं येऊन जेव्हा ऑपरेट करते ॲज अ GCC मधलं बाहेरचं काम, US युरोपमधलं काम इथं आउटसोर्स करते. ते काम कसं होतं, यात स्किल्स काय लागतात, तुम्हाला कुठले सॉफ्टवेअर आले पाहिजे आणि आजकाल तुम्ही कॉमर्स साईडला असून सुद्धा म्हणजे अकाउंट्स आणि फायनान्स याचं नॉलेज असताना सुद्धा तुम्हाला आजकाल टेक्नॉलॉजीचं नॉलेज असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ह्यात काय अपग्रेड्स होत आहेत, काय नवीन ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ते बऱ्याच वेळेस ना इंडस्ट्रीशी डिरेक्ट टच नसल्यामुळे ह्या प्रोफेसर्सपर्यंत पोहोचत नाही. आता माझ्या केसमध्ये असं झालं की मी बिफोर बिकमिंग अ टीचर म्हणजे टीचर व्हायच्या आधी मी 7 ते 8 वर्ष इंडस्ट्रीमध्ये स्पेंड केले. मग मी टीचर झालो आहे आणि जे ॲडिशनल ऑप्शन्स मला माहिती आहे, ॲडिशनल ऑपॉर्च्युनिटीज मला माहिती आहेत, ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचे होते. सो जेव्हा तुम्हाला एक साईडला प्रोफेसर दिसतील जे म्हणतील की CA झालं, CS झालं किंवा इंडियन CMA झालं, याच्याबरोबर BBA आणि लॉ ह्याला आता टॉप ऑपॉर्च्युनिटीज असं म्हणतात, पण तसं नाही आहे. याच्या पलीकडे सुद्धा एक खूप मोठं जग आहे कॉमर्स इंडस्ट्रीमध्ये, फिनान्स अँड अकाउंटिंगमध्ये, जिथे तुम्ही बरेचसे कोर्सेस परस्यू करू शकतात आणि इक्वली रिवॉर्डिंग किंवा त्यापेक्षाही जास्त म्हणजे जे सॅलरीज ह्या टॉप 5 कोर्सेसला मिळत आहेत, सो कॉल्ड टॉप 5 कोर्सेसला मिळत आहेत, त्यापेक्षाही जास्त सॅलरी मिळणारे बरेचसे ऑप्शन्स आहेत, अपॉर्च्युनिटीज आहेत, जिथं मुलांनी पुढे जाऊन एक ते रिवॉर्डिंग करिअर किंवा एक खूप छान असं करिअर बिल्ड करू शकतात. तर चला सुरू करूया आपल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीजवर काही गप्पा. आता करिअर ऑपॉर्च्युनिटीजबद्दल बोलण्याआधी आपल्याला एक कंटेक्स्ट समजला पाहिजे. कुठलाही डिसिजन घेण्याआधी ऑपॉर्च्युनिटीजबद्दल किंवा त्याच्याशी अलाइंड कोर्सेसबद्दल किंवा त्याच्याशी अलाइंड इंडस्ट्री रोलबद्दल हे माहीत असण्यासाठी ना आपल्याला एक बेसिक लेवल एक बिझनेस कसा बिल्ड असतो, त्यात काही डिपार्टमेंट्स असतात, काही व्हर्टिकल्स असतात, याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला एकदा बिझनेस कसा बिल्ड आहे हे कळालं त्याप्रमाणे तुमचा रोल समजून येतो की तुम्हाला त्या रोलमध्ये काय काम करावं लागेल, कुठला ॲनालिसिस करावं लागेल आणि त्यानुसार मग तुम्ही बाकीच्या डिसिजन्स घेऊ शकता. सो हे ओव्हरऑल रिव्हर्स सायकल आहे. तुम्ही पहिले बघितलं पाहिजे की इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, काय रोल्स आहेत, त्यात काय काम लागतं, त्याप्रमाणे तुमचं शिक्षण झालं पाहिजे, तुमची प्रोफाईल बिल्ड झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे मग तुम्ही डिसिजन्स घेतले पाहिजे, त्याप्रमाणे तुम्ही कोर्सेस चूज केले पाहिजे. तर आता ही ओव्हरऑल रिव्हर्स सायकल आपण फॉलो करण्यासाठी सुरुवात करू की इंडस्ट्रीमध्ये एक बिझनेस बिल्ड कसा होतो आणि स्पेसिफिकली अकाउंट्स आणि फायनान्समध्ये त्याचा इम्पॅक्ट कसा असतो. इथे आपण सुरुवात करू एकदम 11-12 स्टँडर्डच्या इकॉनॉमिक्सपासनं, जिथे एका थिअरीमध्ये जर एक क्वेश्चन आला की तुम्हाला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कुठल्या वस्तूंची किंवा रिसोर्सेसची गरज आहे. मेनली 3 रिसोर्सेस असतात: लँड, लेबर, कॅपिटल. आता लँड, लेबर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जातं, पण जे कॅपिटल पार्ट आहे इथं मेनली अकाउंट्स अँड फायनान्सचा संबंध येतो. आता ह्या कॅपिटलचा कसा संबंध येतो की असं समजा की उद्या मी बिझनेस स्टार्ट करतोय, तर बिझनेस स्टार्ट करताना आपल्याला फायनान्सची गरज आहे, फंड्सची गरज आहे, पैशांची गरज आहे. आता हे पैसे रेज करताना असं इमॅजिन करा की मी एका कंपनीचे CFO आहे, जी ऑटोमोबाईल कंपनी आहे. तर मी या बिझनेससाठी कितपत कॅपिटल रेज केलं पाहिजे, ते कसं रेज केलं पाहिजे. मी एका बँकेकडे जाऊन कर्ज घेतलं पाहिजे का मी काही इन्व्हेस्टर्सकडे जाऊन थोडी मालकी विकली पाहिजे, थोडे शेअर्स, इक्विटी शेअर्स विकले पाहिजे आणि तिथनं रेज केलं पाहिजे, का कुठला अजून दुसरा वे आहे किंवा मी इन्व्हेस्टर्सकडनं जाऊन कर्जसुद्धा घेऊ शकतो, म्हणजे बँकऐवजी इन्व्हेस्टर्सकडनं, ज्याला डेट म्हणतात, तर मी डेट रेज केलं पाहिजे की नाही. ह्या ओव्हरऑल विषयाचा ॲनालिसिस, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, की कुठला निर्णय बरोबर आहे किंवा हे सगळं कसं केलं पाहिजे. याचबरोबर जेव्हा तुम्ही एका बिझनेसचे प्रोजेक्शन दाखवतात की बिझनेस कितपत ग्रो होईल, त्यात स्ट्रॅटेजी काय आहे, टार्गेट पॉईंट्स काय आहे, हे सगळं दाखवणं, हा पार्ट येतो कॉर्पोरेट फायनान्समध्ये. तर आपला एक बेसिक स्टार्टिंग व्हर्टिकल आहे कॉर्पोरेट फायनान्स. आणि जेव्हा स्टुडंट्स म्हणतात की आम्हाला फायनान्स साईडला करिअर करायचं आहे किंवा कोर कॅपिटल मार्केट्समध्ये जायचं आहे, हाच तो विषय आहे जिथे तुम्ही 2 पार्टीज बरोबर ओव्हरऑल काम करू शकता. एक तर तुम्ही एका बिझनेसला जॉईन करू शकतात, ज्याला सेल साईड म्हणतात, आणि या बिझनेससाठी तुम्ही बेसिकली एक मालकी विकून, म्हणून सेल साईड म्हणतात, एक तर मालकी विकून किंवा कर्ज ओव्हरऑल रेज करून कॅपिटल आणू शकता. दुसरी पार्टी असते इन्व्हेस्टर्स, म्हणजे तुमच्याकडे एकदा एक्सपर्टीज आली, एक्सपिरियन्स बिल्ड झाला, तुम्ही हेच काम करण्यासाठी इन्व्हेस्टर्सला जॉईन करू शकता.
आणि मग जसं तुम्ही इन्व्हेस्टरला जॉईन करता तिथं मग तुम्ही अनालाइज करणार की आता माझ्यासमोर 4 ते 5 बिझनेस आहे, तर मी कुठल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे. हा पूर्ण विषय झाला कॉर्पोरेट फायनान्सचा. आता ही स्टोरी कंटिन्यू करू. याच्या पुढच्या पार्टमध्ये असं समजा की कॅपिटल रेज झालंय, पण आता ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे किंवा बिझनेसमध्येच डिप्लॉय केलं पाहिजे. तर अशा वेळेस आपल्याकडे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. परचेस डिपार्टमेंट झालं, जे रॉ मटेरियल घेतील. आपली एक ऑटोमोबाईलची फॅक्टरी आहे, तर आपल्याला इंजिन विकत घ्यावं लागेल, टायर्स विकत घ्यावे लागतील. तर हे सगळं परचेस डिपार्टमेंटकडे जाणार. सो त्यांना एक बजेट द्यावं लागेल. याचबरोबर प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, जिथे लेबरर्स आहेत, मशीन आहेत, तिथे एक स्पेसिफिक पैसे लावावे लागतील. त्यानंतर सेल्स डिपार्टमेंट आहे, त्यांना कमिशन देणं, मार्केटिंग डिपार्टमेंटला बजेट देणं. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही टीमला बजेट देतात त्याचबरोबर तुमचे एक्सपेक्टेशन बिल्ड होतात, अपेक्षा येतात की अरे मी एवढे पैसे अलोकेट करतोय, ह्यातनं एवढा आउटपुट आलाच पाहिजे. जर मी मार्केटिंग टीमला बजेट दिले तर एवढे एन्क्वायरीज, लीड्स, सेल्स जनरेट झालाच पाहिजे. सो ह्याला म्हणतात बजेटिंग अँड अनालिसिस. किंवा ह्या ओव्हरऑल सेगमेंटला जिथं तुम्ही एका कंपनीची स्ट्रॅटेजी सेट करताय, लॉंग टर्म विजन सेट करताय, मग बजेट देताय, त्या बजेटवर अनालिसिस करताय की कुठे आपण चांगला परफॉर्म केलंय, खराब परफॉर्म केलं. याला FP&A म्हणतात, फायनान्शियल प्लॅनिंग अँड अनालिसिस, ज्याच्यात बजेटिंगचा पार्ट येतो आणि बाकी अनालिसिसचा पार्ट सुद्धा येतो. ठीक, हा पार्ट ओव्हरऑल ज्या अम्ब्रेला अंडर येतो त्याला म्हणतात बिझनेस फायनान्स. आणि बिझनेस फायनान्स नंतर पुढचा पार्ट असतो रिपोर्टिंग. रिपोर्टिंग म्हणजे जो ओव्हरऑल डेटा आहे तो नंतर सबमिट करावा लागतो. आता कोणाला सबमिट करणार? सगळ्यात आधी आपण आपल्या इन्व्हेस्टर्सला, म्हणजे जे मालक आहेत ॲक्च्युअल बिझनेसचे ओनर्स आहेत, त्यांना डेटा सबमिट करत. प्लस जर कंपनीचे सिनियर मॅनेजमेंट असतील त्यांना सुद्धा या डेटाची गरज असते. दुसरा पार्ट झाला गव्हर्नमेंटचा पार्ट. आता तुम्ही ॲज अ बिझनेस ऑपरेट करताय तर तुमच्यावर काही रूल्स अँड रेग्युलेशन्स अप्लाइड असतात. त्याचप्रमाणे टॅक्स डिपार्टमेंटला काही डेटा द्यावा लागतो. जर तुम्ही लिस्टेड असाल, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव असेल लिस्टेड, तर तुम्हाला सेबीला सुद्धा काही डेटा द्यावा लागतो. आणि जर तुम्ही वेल एस्टॅब्लिश्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रन करत असाल तर त्याप्रमाणे काही कंप्लायन्सेस मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचे सुद्धा असतात, ते सुद्धा कंप्लीट करावे. तर ह्या ओव्हरऑल प्रोसेसला म्हणतात रिपोर्टिंगची प्रोसेस. आता यात रिपोर्टिंग 2 प्रकारचे असतात. एक, जर तुमचा लोकल बिझनेस असेल, गव्हर्नमेंटला करत असाल, तर तुम्हाला एका सायनिंग अथॉरिटीची पण गरज असते. इथं तुम्ही एक CA आउटसोर्स करू शकता की तुम्ही CA ला काम देऊ शकता किंवा स्वतः CA इथे येऊन काम करू शकतो. पण बरेचसे जे ग्लोबल बँक्स असतात, ग्लोबल कंपनीज असतात, ते काय करतात, हे जे रिपोर्टिंगचं काम आहे, FP&Aचं काम आहे, हे US UKला न करता इंडियात पाठवतात. का पाठवतात? कारण इथं सॅलरी कमी द्यावी लागते. इथं डॉलरमधली सॅलरी आणि इथं इंडियन रुपीमधली सॅलरी, त्यांना ही सॅलरी स्वस्त जाते. तर जेव्हा बाहेरून काम इंडियात येतं, आउटसोर्स होतं, इथं ॲक्च्युली सॅलरी चांगली असते. प्लस तुम्हाला सायनिंग अथॉरिटीची गरजही नाही. तर इथं मग करिअर ऑपॉर्च्युनिटीज वाईज किंवा कोर्सचे जे प्रायोरिटीज आहेत, कोर्सचे जे ऑप्शन्स आहेत, त्याच्या वाईज तुमच्याकडे 2 ऑप्शन येतात. एक तर तुम्ही लोकल कोर्सेस करू शकतात, म्हणजेच इंडियन चार्टर्ड अकाउंटंट, त्याच्यानंतर CS कंपनी सेक्रेटरी आणि इंडियन CMA. ठीक आहे, हे 3 कोर्सेस करू शकता. तुमच्याकडे स्पेसिफिक पॉवर्स येतील ज्याने तुम्ही लोकल बिझनेसेसला सपोर्ट करू शकता. प्लस तुम्ही मोठ्या MNCsमध्ये गेला जिथं ॲनालिसिसचं काम जास्त असतं, डिसिजन मेकिंगचं काम जास्त असतं, किंवा आउटसोर्स जे बाहेरून काम इंडियात येतं आहे, इथं तुम्हाला जर करिअर करायचं असेल, अगेन मेट्रोपॉलिटन सिटीजमधले MNCs प्लस बाहेरून येणारे काम इंडियात, इथं जर करिअर करायचं असेल तर तुमच्याकडे इंटरनॅशनल कोर्सेसचे पण ऑप्शन्स ओपन आहेत. आणि इथं जर तुम्ही 12th पास असाल, अंडर ग्रॅज्युएशन करत असाल, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की ओपन किंवा जनरल कोर्सेस करा, जिथं तुम्ही एकाच विषयात एक्सपर्टीज न बिल्ड करत आहात. तुम्ही ओव्हरऑल अकाउंटिंग आणि ओव्हरऑल फिनान्स शिकत आहात. तर याच्यात 2 बेस्ट ऑप्शन्स असतील ऑन ओव्हरऑल अकाउंटिंग अँड फिनान्स एंडला. एक आहे US CMA आणि दुसरं आहे ACCA. आफ्टर 12th जर तुम्हाला काही सुरू करायचं असेल किंवा ड्युरिंग ग्रॅज्युएशन, आफ्टर ग्रॅज्युएशन, हे जनरल कॅटेगरीमध्ये जातं. जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही एखादी एक्सपर्टीज नाही बिल्ड करत आहात एकाच विषयात, तर आता तुम्ही मल्टिपल विषय घेत आहात आणि त्यात चांगल्या लेवलची एक एक्सपर्टीज किंवा डेप्थ कव्हर करत असाल, ज्याने तुम्हाला एक चांगली नोकरी मिळते आणि तुम्ही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस शिकता, ओव्हरऑल कुठल्याही जॉबमध्ये काम कसं होतं हे शिकता. ठीक आहे, ही झाली सुरुवात. आता ह्यात जर कंपॅरिझन करायचं झालं तर एक सर्टन एक्सपिरियन्स लागतो तुम्हाला इंडियन लेवलला चार्टर मिळण्यासाठी आणि ग्लोबल सर्टिफिकेशन्समध्ये सुद्धा सर्टिफिकेट किंवा चार्टर येण्यासाठी. तर इथं दोन्हीकडे एक 2 ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मिनिमम लागतोच. आणि त्या पलीकडे जर मी ॲव्हरेज सॅलरीज बघायला गेलो आफ्टर एक्सपिरियन्स, आफ्टर गेटिंग द सर्टिफिकेट, तर सिमिलर रेंजमध्येच आहेत. 8 ते 12 लाख जर तुम्ही ओव्हरऑल रेंज पकडली तर ती सिमिलर आहे इंडियन कोर्सेससाठी पण आणि इंटरनॅशनल कोर्सेससाठी पण. एक मेजर बेनिफिट म्हणजे आता लेटली बरेचसे मुलं इंटरनॅशनल कोर्सेसकडे जातात. त्याचं कारण असं आहे की जो पासिंग रेट आहे लोकल एक्झाम्सचा किंवा इंडियन एक्झाम्सचा, तो आहे 10 ते 15%, म्हणजेच बऱ्यापैकी टफ आहे. जर 100 मुलं एक्झाम देतात तर त्यातले 10च मुलं पास होतात. पण हे जे इंटरनॅशनल कोर्सेस असतात, इथं जो पासिंग रेट असतो तो 30 ते 50%च्या रेंजमध्ये आहे. म्हणजे जेव्हा 100 मुलं एक्झाम देतात त्यातले 30 ते 50 मुलं हे पास होत आहेत. सो फिजिबिलिटी वाईज आणि ओव्हरऑल ROI वाईज, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वाईज हे चांगले ऑप्शन्स आहेत. आता ह्या पलीकडे जाऊन थोडे निश ऑप्शन्स असतात. निश म्हणजे तुम्ही एकच विषय घेऊन त्यातच एक्सपर्टीज बिल्ड करू शकता.
आणि याच्यासाठी जर तुम्हाला ऑलरेडी एक्सपोजर असेल बिझनेसचं, की बिझनेस कसा काम करतो, किंवा ही आयडिया असेल की अरे मला नुसतं ऑडिटमध्येच करिअर करायचं आहे, मला नुसतं टॅक्समध्येच करिअर करायचं आहे, किंवा कुठल्या दुसऱ्या विषयात, तर त्याप्रमाणे तुम्ही कोर्सेस चूज करू शकता. जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्हाला ऑडिटमध्ये करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी परत ACC एक चांगलं ऑप्शन आहे. US मार्केटसाठी जर तुम्हाला प्रोफाईल बिल्ड करायचे असेल तर त्याच्यासाठी CPA एक चांगलं ऑप्शन आहे. आणि CPA करणार असाल तर US बरोबर कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा आहे. तर तुम्ही CPAच्या ॲडिशनल एक्झाम्शनचा एक बेनिफिट असतो तो घेऊन या सगळ्या जॉब रोलसाठी ओपन राहू शकतात. प्लस जर तुम्हाला टॅक्सेशनमध्ये एक्सपर्टीज बिल्ड करायचं असेल तर टॅक्ससाठी बरेचसे कोर्सेस आहेत. त्यातला एक एनरोल लेजंड म्हणून बराच फेमस कोर्स आहे, पण तो US स्पेसिफिक मार्केटसाठीच आहे. तर हे सगळे ऑप्शन्स तुम्ही कन्सिडर करू शकता ॲज ऑफ टुडे, जिथं तुम्ही इंटरनॅशनल करिअरसाठी प्रोफाईल बिल्ड करू शकता. आणि नॉट नेसेसरी हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला बाहेर जावंच लागेल, तुम्ही इंडियात सुद्धा याचं करिअर करू शकता. बऱ्याचशा कंपनीने त्यांचं बॅक ऑफिस आणि मिडल ऑफिस इंडियामध्ये ओपन केलं आहे. जर तुम्हाला GCC ही टर्म माहीत असेल, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स, इथं सगळे आउटसोर्स्ड जॉब्स येतात जे बऱ्यापैकी प्रीमियम सॅलरीवर अवेलेबल असतात इंडियन टॅलेंटसाठी. आता ह्या स्टोरीला जर मी पुढे कंटिन्यू केलं आणि तुम्हाला बिझनेस फायनान्समध्ये खास इंटरेस्ट नसेल, पण तुम्हाला स्पेसिफिक फिनान्स निशमध्ये जायचं आहे जिथे तुम्हाला इन्व्हेस्टर्स बरोबर काम करायला आवडतं, तुम्हाला बरोबर स्टॉक मार्केट स्टडी करायला आवडतो, इकॉनॉमिक्स आवडतं, मॅथमॅटिक्स आवडतं, स्टॅटिस्टिक्स आवडतं, तर तुम्ही फायनान्शियल ॲनालिस्ट या रोलला टार्गेट करू शकतात. आणि ह्याच्यासाठी CFA म्हणून कोर्स आहे, चार्टर्ड फायनान्शियल ॲनालिस्ट. पण इथे तुमचं काम काय असतं, तुम्ही एका बिझनेसच्या आतमध्ये काम नाही करत, तुमचा संबंध जास्त बजेटिंगशी येत नाही, कॉस्टिंगशी येत नाही, तुम्ही इन्व्हेस्टर्स बरोबर काम करता. आणि तुमचा ओव्हरऑल रूल असतो की पूर्ण मार्केटला स्टडी करा, म्हणजे इंडियन इकॉनॉमी कशी काम करते, ग्लोबल मार्केट्स कसे काम करतायत, रिस्क काय आहे मार्केटमध्ये, त्या रिस्कप्रमाणे तुमच्या इन्व्हेस्टर्सला, तुम्ही इन्व्हेस्टर्स बरोबर काम करताय, तुमच्या इन्व्हेस्टर्सला किती रिटर्न मिळाले पाहिजे, या ओव्हरऑल सब्जेक्टचा स्टडी CFA मध्ये कव्हर होतो. आता हा कोर्स बऱ्यापैकी फेमस आहे, पण 2 गोष्टी तुम्हाला कन्सिडर केल्या पाहिजे. हा इंटरनॅशनल कोर्स असला तरी याचा जर तुम्ही पासिंग रेट बघितला तो बऱ्यापैकी 25 ते 40% ह्याच्यामध्येच आहे. पण ह्या 3 लेवल्स आहेत, लेवल 1, लेवल 2, लेवल 3. जे लेवल 1ला पास होतात आणि 100 मुलांमधले 25 मुलं पास होतात, त्यांच्यासाठी ती एक इझी राईड आहे. पण लेवल 2ला फक्त 25 मुलं पुढे चालले आहेत आणि त्यातला 50% रिझल्ट लागतो, म्हणजे 25 मधली 12 मुलं. आणि तेच लेवल 3ला जातात, तिथं परत 50% रिझल्ट लागतो, म्हणजे 12 मधले 50%, 6-7 मुलं. तर जेव्हा 100 मुलं CFA चालू करतात त्यातले 6-7 मुलंच CFA कंप्लीट करतात. तर डिफिकल्टी वाईज तुम्ही तेवढं कन्सिडर करा. आणि थोडासा महाग आहे, म्हणजे नुसतं CFAच नाही, सगळेच इंटरनॅशनल कोर्सेस बऱ्यापैकी महाग जातात. पण जर लेट्स से तुमची इच्छा असेल, तुम्हाला ही बेटर ऑपॉर्च्युनिटी वाटत असेल, तुम्ही कन्सिडर करू शकता. सो टू गिव्ह यू अ कम्प्लीट समरी, जर तुम्ही 12वी पास केली असेल किंवा अंडर ग्रॅज्युएट असाल किंवा एक अर्ली प्रोफेशनल असाल, म्हणजे तुमचं वय लेट्स से 35च्या अंडर असेल किंवा स्टील तुम्हाला काहीतरी नवीन शिकायचं असेल, तर ही ऑपॉर्च्युनिटीज मी तुमच्यासाठी स्ट्रॉंगली रेकमेंड करेन. ठीक आहे, 18 ते 35 याच्यामध्ये जर तुमचं ओव्हरऑल एज असेल आणि तुम्हाला अकाउंटिंग आणि फिनान्समध्ये करिअर करायचं असेल, तर ओव्हरऑल बिझनेस फिनान्ससाठी USCMA आणि ACCA बेस्ट ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला कॅपिटल मार्केट्समध्ये फक्त फिनान्समध्ये काम करायचं असेल, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सची आवड असेल, तर CFA ग्रेट ऑप्शन आहे. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला निश किंवा स्पेशलायझेशनमध्ये काम करायचं असेल, त्यातही ऑडिट किंवा टॅक्सेशन, तर ऑडिटसाठी मी CPA रेकमेंड करेन. आणि बाकीच बरेच कोर्सेस आहेत. इंडियन लेवलवर चार्टर्ड अकाउंटंट इज इनफ, पण ग्लोबल मार्केटसाठी CPA रेकमेंड करेन. आणि इथे ACCA सुद्धा चालून जाईल. फक्त मग ते ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात ACCA करताना, त्यावेळेस तुम्ही ऑडिट्स चूज करा. आणि त्याच्यानंतर टॅक्समध्ये जर करिअर करायचं असेल, अगेन लोकल लेवलवर चार्टर्ड अकाउंटन्सी इज ग्रेट, त्याच्यानंतर डिप्लोमा इन टॅक्सेशन असे विषय येतात. सो हे सुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. इंटरनॅशनल लेवलवर एनरोल एजंट सारखे विषय आहेत, किंवा परत ACCA तुम्ही टॅक्सेशन स्पेशलायझेशन घेऊन ACCA कम्प्लीट करू शकता. तर एवढे सगळे ऑप्शन्स कन्सिडर करा. आता लास्ट एक इम्पॉर्टंट नोट, जेव्हा पण तुम्ही हे सगळं शिकताय ना, हा बेस झाला तुमचा, ही डोमेन एक्सपर्टीज झाली. पण आज मार्केटमध्ये 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप ट्रेंडिंग सुद्धा आहे. एक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे काम करण्याची पद्धत आता चेंज होते. काम करण्याची पद्धत चेंज होताना ते जे डोमेन आहे, म्हणजे जर मी फायनान्शियल डेटा वर काम करत असेल, रिपोर्ट्स बनवत असेल, तर तो डेटा चेंज नाही होणार, पण तो डेटा प्रोसेस कसा होतोय, त्याचं अनालिसिस कसं होतं आहे, हे चेंज. याच्यासाठी तुम्ही AI अराउंड कोर्सेस शिका, AI कसं काम करतं, त्याचं लॉजिक काय आहे ते सुद्धा शिका. प्लस याच्याबरोबर सस्टेनेबिलिटी हा पण एक ट्रेंडिंग टॉपिक आहे, जिथे तुम्ही ESG म्हणजे एन्व्हायरमेंट, सोशल अँड गव्हर्नन्स या विषयांचं नॉलेज घेऊन एका कंपनीने ESG कंप्लायंट किंवा सस्टेनेबल अप्रोच हा वापरून कसं काम केलं पाहिजे हे माहीत असणं गरजेचं आहे. सो या सगळ्या सर्टिफिकेशन्स बरोबर थोडी एक टेक्नॉलॉजीची जोड लावा, सस्टेनेबिलिटीसुद्धा शिका. तुम्ही येणाऱ्या काळासाठी एक छान करिअरसाठी रेडी व्हा. ओके, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. आवडला असेल तर थम्स अप नक्की द्या. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेन. नमस्कार.